कथा म्हणजे काय असतं? वास्तवा इतकीच स्वप्नाच्या जवळ जाणारी, परंपरेशी गाढ बांधिलकी जपणारी, जुन्या नव्या संदर्भाचा दाखला देणारी, कमी शब्दात कमी काळात आवेगानं आव्हान देणारी, अस्वस्थता संवेदना आकांक्षाचा वेग वाढीस लावणारी, कधी शांत संयमी मृदू तर कधी धगधगता ज्वलंत विद्रोही शहारा म्हणजे असते कथा. आणि अशाच कथा आपल्याला आजच्या कथाकथनमध्ये भेटास मिळणार आहेत ऐकण्यास. धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भद्रा मारुतीच्या भूमीतून, त्याचप्रमाणे सुफी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून अर्थात खुलताबादच्या भूमीतून मी आमंत्रित करतोय माननीय खान जिनत फरीन वजात अली, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा धामणगाव यांनी आपली कथा सादर करावी. सर्वांना नमस्कार. माझ्या कथेचे नाव आहे मिळकत. माणसाच्या या जीवन प्रवासामध्ये तो सतत काही ना काही काम करत असतो. मग ते काम स्वतःसाठी असेल किंवा इतरांसाठी असेल, परंतु माणसाचा एक स्वभाव गुण आहे की त्याला त्या कामातून काहीतरी मोबदला हवा असतो, काहीतरी फळ हवं असतं आणि त्याला ते लगेच हवं असतं. पण जीवनाच्या या प्रवास करत असताना जेव्हा मिळकतीचा खरा अर्थ काय असतो हे मला कळालं, तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाची सुरुवात झाली. सकाळी शाळेमध्ये गेल्यानंतर आमच्या खिचडीवाल्या ताई माझ्याजवळ येऊन बसल्या आणि माझ्याशी बोलायला लागल्या. दिसायला अतिशय साधारण व्यक्तिमत्व, काम करून करून काळाकुट्ट रंग झालेली बाई, 30 ते 32 वया दरम्यान असणारी आमची अतिशय कामसू व्यक्तिमत्व म्हणजे आमची कडूबाई. अतिशय इमानदार व्यक्तिमत्व, घरच्याप्रमाणे आमचा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा सांभाळ करणारी. वयाच्या 13व्या 14व्या वर्षीच लग्न होऊन एक मुलगी झाली, पण नवरा हा दारुडा भेटला आणि अतिशय जाच सहन करून ती पुन्हा आईवडिलांच्या घरी येऊन बसली. आईवडिलांच्या घरी तिचं ओझं झालं. आईवडिलांनी काही दिवसातच वयाच्या दुप्पट असणाऱ्या माणसाशी तिचं लग्न करून दिलं आणि थोड्याच दिवसात जन्म झाला तो वंशाच्या दिव्याचा. वंशाचा दिवा जन्मला तसे कडूबाई तुझे हाल संपले, आता तुझे सगळे कष्ट संपले, तुझ्या जीवनाला आता आनंदी आनंद मिळणार आहे, असं नेहमीच तिच्या कानावरती येऊ लागलं. मी जेव्हा कडूबाईला भेटले तेव्हा तिचा भैया असेल 5 वर्षाचा. साधारण 1 वर्षानंतर आम्ही तिच्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश दिला. अतिशय लाडाचा असल्यामुळे तो काही जास्त अभ्यास करत नव्हता, परंतु कसं तरी चालढकल चालू होती. शेवटी ते आईचेच लाड होते. एके दिवशी अचानक कडूबाई माझ्याजवळ येऊन बसली आणि मला म्हणायला लागली की मॅडम, रात्री आमच्या भैयाला ना उलटी झाली हो, आणि ती पण रक्ताची. मला थोडंसं टेन्शनच आलं. मनामध्ये अनेक विचार येऊ लागले की कालपर्यंत एकदम ठणठणीत असणारा भैया अचानक उलटी करतो आणि एकदम गळून पण जातो. मलाही काही सुचेनासे झाले. मी शहरातले काही 1-2 डॉक्टरांचे पत्ते त्यांना दिले आणि लगेच त्यांना शहराला भैयाला घेऊन पाठवलं. त्या दिवशी त्या दिवसभर इथं शहरात फिरल्या, वेगवेगळ्या दवाखान्यात दाखवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे माझा दिवस होता, पण त्या बाईसाठी खूप वेदनादायक होता तो दिवस. ती सकाळी माझ्याजवळ येऊन म्हणाली की डॉक्टर काही व्यवस्थित प्रतिसाद देत नाहीये आणि त्यांनी हे रिपोर्ट्स दिले. मी सगळे रिपोर्ट्स पाहिले, परंतु मेडिकल लँग्वेजवर मला ती आजाराची गंभीरता काही जास्त कळली नाही. सगळे रिपोर्ट्स मी घेतले आणि घरी आले. घरी येऊन आमच्या फॅमिली डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. सगळी कामं आवरून रात्री 11 वाजता मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. तिथं जाऊन डॉक्टरला सगळे रिपोर्ट्स दाखवून विचारलं की नेमका आजार काय आहे. डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट्स पाहिले. 5 मिनिटं माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं की हा मुलगा नक्की कोण आहे. म्हटलं माझा विद्यार्थी आहे. अच्छा, आर्थिक परिस्थिती कशी आहे. म्हणलं हालाकीचीच आहे. मग तुम्ही इथं सरकारी दवाखान्यात ऍडमिट करून द्या, कारण पेशंटकडे जास्त वेळ नाहीये मॅडम. म्हणलं तरी किती वेळ आहे. तर फार तर फार 2 ते 3 दिवस, म्हणजे जास्त दिवस नाही जगू शकणार. नेमका आजार काय आहे तर त्याचा लिव्हर खराब झालेला आहे आणि नसांचा एवढा गुंता झालेला आहे की तो सोडवणं कठीण आहे आणि आपल्या शहरात तर याचा इलाजच नाहीये. तुम्ही एक शेवटचा पर्याय म्हणून त्याला मुंबईच्या KM हॉस्पिटलमध्ये नेऊ शकता, पण आता परिस्थिती नाहीये, त्याच्यामुळे विसरून जा म्हणे हे सगळं. डॉक्टरांनी जे होतं ते स्पष्ट सांगून दिलं. घरी आले
हजारो विचार मनामध्ये येऊ लागले की ज्या माऊलीनं एवढ्या नवसानं त्या बाळाला जन्म घातला होता, जे तिचं कष्ट संपवणार होतं, तेच 2-3 दिवस जगणार हे मी त्या आईला कसं सांगू. खूप विचार केला, पण म्हणतात ना, संस्कार कुठेतरी कामाला येतात. आई वडिलांची शिकवण मला इथेच कामी आली. काहीतरी मनाशी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेमध्ये गेले. त्यांना सांगितलं की आजार थोडासा गंभीरच आहे, पण प्रयत्न केल्याने सगळं काही होतं. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते असंच नाही. मग त्यांना मी सगळं सांगितलं की आपल्याला मुंबईला न्यावं लागेल, तुम्हाला हे सगळं करावे लागेल, पैशांची अरेंजमेंट करावी लागेल. त्या माऊलीनं सगळं ऐकून घेतलं, मुलाला घेतलं आणि सरळ शहराच्या ठिकाणी येऊन सरकारी दवाखान्यात त्याला ऍडमिट करून टाकलं. सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी जेव्हा सगळे रिपोर्ट्स पाहिले तेव्हा त्यांनी सांगून दिलं की आम्ही त्याचा इथं इलाज करू शकत नाही, आमच्याकडे काही ट्रीटमेंटच नाही आहे त्याला द्यायला. तुम्ही एक तर त्याला घरी न्या, नाही तर तुम्ही त्याला मुंबईला न्या. त्या माऊलीनं कसं तरी बळजबरी संध्याकाळपर्यंत रेटलं, परंतु सारखी घरी न्यायचं तगाल्याने ती वैतागून आपल्या मुलाला घरी घेऊन आली. हा म्हणता गावभरी बातमी पसरली. गावामध्ये बातमी पसरताच गावातल्या ज्या स्त्रिया असतात त्या पटकन बघायला येतात. आपल्याकडे प्रथा आहे तशी. तर सगळे बघायला आल्याबरोबर कडूबाईला म्हणायला लागल्या, कडूबाई हे ना तुझ्या पापाचेच भोग आहे बाई, तुझ्या पापाचे भोग तुझ्या बाळाला भोगावे लागत आहे. आणि दुसरं मग काही लेडीज म्हणायला लागल्या की नाही बाहेरचं काहीतरी झालं असावं, तू या दर्गात जा, त्या बाबाकडे जा, त्या बुवाकडे जा. 1 ते 1.5 दिवसात कडूबाईकडून होईल तेवढे बाबा बुवा दर्गा मंदिर मस्जिद जेवढं तिला करता येईल तेवढं तिनं केलं आपल्या लेकरासाठी. पण नशिबाला हरलेली कडूबाई शेवटी माझ्याजवळ येऊन म्हणाली की मी तयार आहे मॅडम मुंबईला न्यायला, पण तुम्ही माझ्यासोबत या, माझी एक शर्त आहे. माझे सरकारी शिक्षकही खूप चांगले होते, मी त्यांना सांगितलं, परंतु मी घरच्यांची बांधील होते. घरी येऊन मी पतिदेव आणि सासरेबुवांना सगळी हकीकत सांगितली आणि क्षणाचाही वेळ न दवडता तेही तयार झाले. घरापासूनच मदतीची सुरुवात झाली. माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत. सगळ्यांनी सगळ्या हाताने संध्याकाळपर्यंत 15 ते 20 हजार रुपये जमा केले आणि त्याच रात्री आम्ही मुंबईच्या खडतर प्रवासाची सुरुवात केली. सकाळी मुंबईला 7 वाजता पोहोचलो. माझ्या 2 बहिणी मुंबईला राहत होत्या, सदन कुटुंबातल्या त्याही मदत करायला तयार होत्या. 7 वाजता बहिणीकडे गेले. तिथं जाऊन पटकन नाश्ता केला आणि लगेच केएमची वाट धरली. रस्त्यानं जाताना कडूबाई जेव्हा त्या उंच गगनचुंबी इमारती बघत होती, रस्त्यामध्ये ते हॉर्नचे आवाज, त्या वाहनांची वर्दळ, खचाखच भरलेली माणसं, हे सगळे पाहताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव अलगद मी टिपत होते की जर मी एकटी आले असते तर माझं कसं झालं असतं. अतिशय परेशान. जेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो, 16 माळ्याची ती बिल्डिंग, एकच नाही अशा 3 ते 4 बिल्डिंगा, त्या कुठे जावं शिक्षित असूनही मला कळत नव्हतं. मी माझे मिस्टर, माझी बहिणीचे मिस्टर, ते आम्ही सगळे मिळून चिठ्ठी काढण्यापासून ते वेगवेगळ्या तपासण्या, क्षणाक्षणाला येणारे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे ते आवाज, त्या टाहो फोडणारे, कोणी या जगातनं जात आहे तर कोणी येत आहे, ते सगळे पाहून मन अगदी हेलावत होतं. त्या सगळ्या गोष्टींचा कडूबाईच्या मनावर खूप जास्त परिणाम होत होता. दिवसभर अतिशय या माळ्यापासून त्या माळ्यापर्यंत, ह्या बिल्डिंग पासून त्या बिल्डिंग पर्यंत अथक प्रयत्न करून संध्याकाळी शेवटी भैयाला तिथे ऍडमिशन मिळालं आणि आमचा जीव भांड्यात पडला. भैयाची ट्रीटमेंट सुरू झाली. दुसऱ्या दिवशी भैयाचा ताप उतरला. तब्बल 5 ते 6 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा भैया आता जगणार आहे. मी फक्त आकाशाकडे पाहिलं, त्यावर बसलेल्याचे आभार मानले आणि आभार मानून त्याला म्हटलं की तू नक्कीच माझ्या आसपास आहे, माझ्या सत्कर्मामध्ये. आज या गोष्टीला 15 ते 20 दिवसानंतर भैयाची सुट्टी झाली. भैया घरी आला. चोहीकडे आनंदी आनंद पसरला. या गोष्टीला 10 ते 12 वर्ष उलटले. आता 48 तास ज्या डॉक्टरांनी त्याला दिले होते, तो भैया आज 10 वर्ष ठणठणीत जगला होता. या सगळ्या गोष्टीच्या अनुभवांती एकच गोष्ट माझ्या लक्षात आली की माणसाने काम हे सतत करत राहायला पाहिजे, पण मिळकतीचा हव्यास नाही करायला पाहिजे. मिळकतीचा हव्यास माणूस ज्या ठिकाणी करतो तिथं सफल होणं थोडंसं अवघड होऊन जातं. ही घटना जेव्हा घडली तेव्हा माझं जीवनही थोडंसं खडतरच चालू होतं. अनेक हालापेष्टा सहन करतच मी माझं जीवन पुढे ढकलत होते. परंतु या सगळ्या गोष्टीनंतर माझ्या जीवनात सगळ्या गोष्टी सकारात्मक व्हायला लागल्या. माझ्या जीवनाचा रथ हा एका चांगल्या वळणावरती येऊन स्थिरावला आणि माझ्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून जीवन जगण्याचं सूत्र मला याच्यातून सापडलं.
आणि आज जेव्हा भैयाकडे मी पाहते आणि स्वतःच्या जीवनाचं मी अवलोकन करते तेव्हा मला वाटतं की हीच माझी सत्कर्माची मिळकत नसेल ना. धन्यवाद मॅडम. कर्म करत राहा आणि मिळकतीची अपेक्षा करू नका, तुमचं जीवन सफल होईल. भगवद्गीतेत सुद्धा सुंदर वचन आहे, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या वचनाची आठवण करून देणारी आपली सुंदर कथा नक्कीच प्रेरणादायक आहे. यानंतर 52 दरवाजाचे दिलदार शहर, देवगिरी किल्ला, देविका मकबरा आणि पवनचक्की अशा ऐतिहासिक वारशाने समृद्ध झालेल्या सांस्कृतिक भूमीतून अर्थात